मित्रांनो, मी तुमचा सर्वांचा लाडका वासुदेव तरे. आज मी केदारनाथ, बद्रीनाथ, हरिद्वार इथे चाललेलो आहे. तरी तुम्हाला मी सर्वांना व्हिडिओमधून कसं कसं जायचं, कुठे कुठे जायचं, कसं कसं फिरायचं ते मी दाखवणार आहे. आता आम्ही बांद्रा टर्मिनस इथे आलेलो आहे. रात्रीचे 11:40 झालेले आहेत. माझा मित्रपरिवार सगळं आम्ही आलेलो आहे. हा माझा मित्र शशिकांत, हा माझा मित्र रोशन, हा प्रतीक आणि हे त्यांचे फॅमिली वगैरे सगळं. आणि इकडे आमची फॅमिली इकडे बसले. मित्रांनो, फायनली आम्ही आता हरिद्वारला पोहोचलेलो आहे. इथे खूपच असा पाऊस पडतोय. मित्रांनो, हरिद्वारमध्ये रजिस्टर पाससाठी खूपच अशी गर्दी. तुम्ही पाहू शकता इथे रजिस्टर पास मिळतात आपल्या यात्रा खर्ची. खूपच अशी गर्दी रजिस्टर पाससाठी. ज्यांचे रजिस्टर पास ऑनलाईन नसतात ते लोक इथे येऊन रजिस्टर पास करतात. पाहू शकतात खूपच अशी गर्दी. ते 1 ते 2 तास लागतात इथे. आता आम्ही सगळेजण हरिद्वारवरून केदारनाथला चाललेलो आहे. सोनपुरातला थांबणार. तुम्ही पाहू शकता आमची मंडळी कशी कशी गाडीत बसले. मित्रांनो, आम्ही आता सीतापूर इथे पोचलेलो आहे. तुम्ही पाहू शकता सीतापूरचा हा सौंदर्य. खूपच छान असा सीतापूरचा सौंदर्य. सकाळी लवकर केदारनाथ. आणि आम्ही आता सकाळी पहाटे 3 वाजता उठून इथून केदारनाथ तिथे जाणार आहे. मित्रांनो, आम्ही आता सोनट्रॅक इथं पोहोचलेलो आहे. रात्रीचे 4:30 वाजलेले आहेत. तुम्ही पाहू शकता खूपच असते पार्किंग. आता सगळेजण ट्रॅकिंगला सुरुवात करतोय आम्ही. आता 4:30 वाजलेले आहेत. आम्ही आता गौरीकुंडमधून निघालेलो आहे. आता आम्ही गौरीकुंडमधून निघालेलो आहे. आता ट्रॅकिंगला सुरुवात करतो केदारनाथच्या. तुम्ही पाहू शकता हा केदारनाथचा हा पहिला गेट. आता इथून आमची गौरीकुंडपासून तर केदारनाथपर्यंत ट्रॅकिंग चालू होतोय. खूपच असा छान हा निसर्गरम्य वातावरण आणि खूप मोठे असे डोंगरच्या डोंगर. माझं फॅमिली, माझा सर्व मित्रपरिवार सगळे बघा सगळे सोबत आहेत. सर्वजण आम्ही एका ग्रुपनंच चाललो. खूपच अशी गर्दी आणि इथे सोनट्रॅकला खूपच अशी लूटमारी होते गाडीसाठी. जिथे 50 रुपये तिथे हे लोक 1000 रुपये एका गाडीचे घेत आहेत. जिथे 500 रुपयाची गाडी तिथे 1000 रुपये घेत आहेत. यांची लूटमारी चालू आहे इथे. आम्ही आता 12 किलोमीटर चाललेलो आहे. आता 12 किलोमीटर फक्त राहिलेलं आहे. तुम्ही पाहू शकतात खूपच छान इथे आता निसर्गरम्य वातावरण आहे. आणि निसर्ग आम्ही सर्व मंडळी 12 किलोमीटर चाललेलो आहे.
हे बघा, आणि माझा छोटा पॅकेज खूप खूप म्हणजे स्ट्रॉंग आहे आणि तो खूप असा स्ट्रॉंग असल्यामुळे तो सगळ्यांच्या आधी आधी धावतोय आणि माझा मित्र पण खूप चालायला मजा येतं. रोशन, तू 12 किलोमीटरला तुला कसं वाटलं? काहीच वाटलं नाही, खूप खूप मस्त. आणि हे आमची बहिणाबाई कसं वाटलं तुम्हाला? आणि मिसेस, घोडे चांगले की चालत चांगलं? मला तर वाटतं भोले बाबा चालत आलेलं चांगलं असतं घोड्यात पेक्षा. भोले बाबाने बोलवलाय, आम्ही सगळेजण चालतच जाणार. आणि तुम्ही पाहू शकता समोर असलेला हा वॉटरफॉल. आणि बघा इथून दरी कोसळलेली मागच्या वर्षी तुम्ही पाहू शकताय. आणि खूपच असा मोठा हा डोंगर. आणि तुम्ही पाहू शकता बघा मित्रांनो खूपच असा छान धबधबा. मित्रांनो तुम्ही पाहू शकताय, तुम्ही माझे मित्र रोशन मंडारी आता त्या वॉटरफॉलचा मजा घेत आहेत. खूपच छान. आणि माझा इथे स्पायडरमॅन हा पण वॉटरफॉलचा मजा घेतो. तुम्ही पाहू शकतात खूपच छान असा वॉटरफॉल. ओ हो माइंड ब्लोइंग यार, क्या यार, मे के महीने में ये वाटरफॉल, ये कोई देखिए देखिए देखिए, ये भाभी भी आ गई. देखो भैया, क्या मजा ले रहे वाटरफॉल का सब. तुम्ही पाहू शकता हा वॉटरफॉल किती मोठं आहे आणि किती स्पीडला पाणी वाहतोय. खूपच स्पीडला होतोय. आणि समोर खूप बर्फ इथे पडतोय. मित्रांनो तुम्ही पाहू शकता माझा छोटू रायगर कसा बर्फ तोडतोय. केदारनाथ बाबा की जय. खूपच असा बर्फ पडलाय इथे, बर्फाचा ढीग तयार झाला. मित्रांनो तुम्ही पाहू शकता हा केदारनाथच्या घाटीमध्ये बर्फ साचलेला आहे. खूपच असा बर्फ साचलेला आहे. तुम्ही पाहू शकता एकदम जवळ ना. खूपच असे थरच्या थर पाहू शकतात पूर्ण. रोशन तुला बर्फ पाहून कसं वाटतंय? खूप बर्फ आहे, मस्त, खूप छान वाटतंय. ते असं थंड थंड गार एकदम. राखी तुला? डोंगर बघा कसं नुसतं बर्फाचं सफेद. हो पूर्ण सफेद बर्फाचा डोंगर. आम्ही आता केदारनाथ मंदिराजवळ पोहोचलेलो आहे. तुम्ही पाहू शकता लाईव्ह मंदिर केदारनाथचा. आणि खूपच असा हा बर्फ पडलेला डोंगर समोर तुम्ही पाहू शकतायत. तुम्ही पाहू शकता एकदम जवळनं मंदिराचा दृश्य. समोर असलेला हा केदारनाथ दर्शन मंदिर आणि वरती तिच्या बर्फाचा भाऊ. मित्रांनो आम्ही ट्रॅकिंग करून आलो, खूप थकलो होतो. पण मंदिराचा हा दृश्य बघून सगळं थकलेलं सगळं हे आमचं निघून गेलं. आज खूप आनंद येतो. आणि आज मोसम असं आहे की पाणी नाही आहे आणि थंडीही नाही आहे. खूप मजा येतो आज इथे. रोशन खूप छान तुला कसं वाटलं मग केदारनाथ मंदिर कसं वाटलं? एकदम मस्त मंदिर है, छान है. आणि दर्शन झाला. भोले बाबा ने बुलाया था, इसके लिए आ गए हम लोग. भोले बाबा ने बोलले बापू आम्ही आज केदारनाथ मंदिरला आलोय, चालत आलोय. आणि माझा मुलगा आहे ना पूर्ण 24 किलोमीटरची ट्रॅकिंग करून आलाय पूर्ण. हा आणि नंतर तिथं भोला बाबाचा मिलवायला चालला. आता आम्ही दर्शनाला जातोय आता. तर तुम्ही पाहू शकता एकदम बाबाजी बहुत ही हर हर महादेव बम बम बोले. पाहू शकता तुम्ही भीमशिला ही खूपच मोठी भीमासारखी मोठी असलेली ही भीमशिला तुम्ही पाहू शकताय. केदार मंदिराच्या मागे असलेली ही भीमशिला. जेव्हा प्रलय आला होता पाण्याचा तेव्हा भीमाने इथे उतरून घेऊन आला होता आणि ठेवली होती ही भीमशिला.
कुठल्याही पाण्याने वाहून आलेली ही भीमशिला नाही आहे. तुम्ही पाहू शकतात पाण्याने वाहणे ही शिला शक्य नाही आहे. प्रचंड मोठी ही भीमशिला. आम्ही आज इथं बद्रीनाथ केदारनाथ हा धाम करत असताना आज आम्ही जो केदारनाथचा कपाट बंद होतोय तिथे 6 महिने बंद असतो, तेव्हा देवाला 6 महिने इथे घेऊन येतात. तुम्ही पाहू शकतात देवाला हा इथे ठेवले जातोय. 6 महिने देवाला इथे ठेवतात. कपाट तिकडे केदारनाथचे बंद असतात तेव्हा 6 महिने देवाला इथे ठेवतात आणि इथे त्याची पूजा झालेली असते. तुम्ही पाहू शकतात. मित्रांनो आम्ही आता बद्रीनाथ येथे पोहोचलेलो आहे. तुम्ही पाहू शकता बद्रीनाथचा हा सौंदर्य. पाहू शकतात समोर असेल हा बद्रीनाथ मंदिर. पाहू शकतात हा बद्रीनाथ मंदिर. खूपच छान हा मित्रांनो भारताचा पहिला गाव असलेला हा माना गाव तुम्ही पाहू शकतात. ज्या पाठीमागे चायना बॉर्डर आणि इकडे बघू शकता तुम्ही पूर्ण बर्फ. तुम्ही पाहू शकतात 5 पांडव स्वर्गाला गेलेले. हा रस्ता पाहू शकतात लाईनीत 5 पांडव. Pacho भाई ini yang mati juga beri. Ini sah. इसके फीते बांध दियो. पाहू शकतात 5 पांडव. आणि हा त्यांच्यासोबत गेलेला कुत्रा. मित्रांनो तुम्ही पाहू शकता सरस्वतीचा उगम. समोर असलेली ही सरस्वती नदी तिचा हा उगम तुम्ही पाहू शकतात. आणि समोर इथे गुप्त होते.